60 वर्षे वय असलेली विधवा शेवंताबाई तिच्या घरामध्ये दरवाजामध्ये बसून घेवड्याच्या शेंगा तयार करत होती. कालवण करायचं होतं तिला. आज सकाळचे 8 वाजलेले होते. त्यावेळेलाच तिच्या दारापुढे एक तरुण आला चालत चालत. दिसायला सडपातळ असलेला, पण चेहऱ्यावरती वाढलेली दाढी, एकदम मस्त लूक दिसत होता. व्हाईट कलरचा शर्ट घातलेला, काळी पॅन्ट घातली, थोडी बॉडी दिसत होती शर्टातून. ज्यावेळेला त्या तरुणाला ही शेवंताबाई बघते, त्यावेळेला तिच्या खाली पाणी सुटायला लागते आणि तिची इच्छा जागी होती की याच्यासोबत संबंध करायचे. ती शेवंताबाई त्या पोराला विचारते की बोला की काय काम. तो पोरगा म्हणाला की मला एकाने कॉल केला होता की मोबाईलला काहीतरी झालंय, मी तेच चेक करायला आलोय. शेवंताबाईनेच केला होता हा कॉल. 60 वर्षाची शेवंताबाईला तिच्या पोरांनी स्मार्टफोन घेऊन दिलेला होता, पण हिला चालवता येत नव्हता. हा जो पोरगा आलेला होता रोहित, गावामध्येच एक शॉप चालवत होता मोबाईल नीट करायचं. त्यावेळेला याला कॉल केला होता शेवंताबाईने. शेवंताबाईला माहीत नव्हतं की हा दिसायला कसा आहे, कसा दिसतो, काय दिसतो. ज्या वेळेला आता हिने त्याला बघितले होते, त्यावेळेला तिची इच्छा झाली होती याच्यासोबत करायचं. आता हळूहळू ते पोराला विचारत होती की व्हॉट्सअप कसं वापरायचं, हे कसं करायचं, ते कसं करायचं, मोबाईल कसा वापरायचा. हा रोहित तिला पूर्ण गोष्ट सांगत होता. पण पुढे चालून काही वेळातच या दोघांच्या गप्पा अश्लीलतेकडे वळाल्या आणि शेवंताबाईने त्या रोहितचा हात धरून रूममध्ये घेऊन गेली. रूममध्ये गेल्यानंतर त्या दोघांमध्ये संबंध बनले. आता हे नातं एकदम चुकीचं होतं. 60 वर्षाची शेवंताबाई आणि तो 23-24 वर्षाचा रोहित, या दोघांमध्ये संबंध तर बनत होते, पण पुढे चालून असं काही घडलं यांच्यामध्ये. ही गोष्ट ज्या वेळेला आसपासच्या लोकांना समजली, त्यावेळेला ते हळहळ व्यक्त करायला लागले. तर काय पूर्ण गोष्ट सांगतो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2024 पासून होते. 2024मध्ये शेवंताबाई 58 वर्षाची होती. त्यावेळेला तिचा शिक्षक असलेला पती मुख्याध्यापक होता. त्याने त्याचे प्राण सोडले. वयस झालेलं होतं. त्याचं वय जवळजवळ माझ्या अंदाजानं 65 वर्ष होतं. त्यावेळेला त्याने प्राण सोडले. आता ही शेवंताबाई एकटीच पडली. हिला एक पोरगा, एक पोरगी होती. पोरगी न्यूझीलंडमध्ये, पोरगा कॅनडामध्ये. दोघंही त्या ठिकाणी स्थायिक झालेले त्यांची कामं बघत होती. पण पुढे चालून या शांताबाईला पण ते घेऊन जाणार होते. पण हिला गावाकडचं वातावरण सूट झालं होतं. ती म्हणायची नको, मला तिकडलं वातावरण मला सूट नाही होणार, मी आपली इथंच बरी आहे. आता ज्या वेळेला ती अशी म्हणते, त्यावेळेला तिची पोरं ही तिला काय बोलत नाहीत. म्हणतात की जाऊ द्या, काही अडचण नाही, राहू द्या. त्यामुळे ते राहिली होती तिथं. तिथल्या तिथं राहायची. आसपासच्या लोकांमध्ये तिची इज्जत होती. त्यामुळे सगळी तिला इज्जत द्यायची, चांगल्या प्रकारे बोलायची. काय अडलं नडलं कामं चालूच असायची. कोण करायचं कोण नाही, पैसे देऊन करून घ्यायची, किंवा कोण असं सहकुशीने येऊन काम करून द्यायचं. पैसेवाली महिला होती, पैशाची काही कमी नव्हती. पतीची पेन्शन यायची, जो रिटायर झाल्यानंतर फंड मिळाला होता, करोडोमध्ये होता. चांगला मोठा बंगला होता. हिची पोरं म्हणायची की नोकर चाकर ठेवू, पण ती म्हणली नको, आपल्याला नोकर चाकरची काय गरज आहे, मी एकटी राहते, कोणी काय केलं तर कुठं बघत बसताय, म्हणून ती नको म्हणायची. आता पोरं एवढे लांब आणि ही इथं. त्यावेळेला त्यांनी काय केलं, पोरांनी तिला एक मोबाईल घेऊन दिला. आता मोबाईल म्हटल्यानंतर या वयस्कर महिलेला काय चालवायला येणार आहे, पण त्यांनी तिला स्मार्टफोन घेऊन, आता ज्या वेळेला स्मार्टफोन घेऊन दिला त्यावेळेला शिकवलं होतं. पोरं निघून गेली, पण पुढे चालून हळूहळू तिला एवढं काय जमना, पण मोबाईल भारी वाटत होता. त्यामुळे ती आता शिकायचा प्रयत्न करत होती, पण काय जमतच नव्हतं. त्यावेळेला तिच्याकडून काहीतरी मोबाईल लॉक झाला. तिला लॉकच उघडला नाही. लॉक ज्या वेळेला उघडला नाही त्यावेळेला आता ती म्हणली की झाला मोबाईल खराब. पोरांचा फोन येत होता, सारखं पासवर्ड टाकून टाकून मोबाईल लॉक पडला होता. फोन पण उचलता येत नव्हता. आता तिकडून पोरं कॉल करत होती, काय झालं. दुसऱ्या शेजारच्या मोबाईलवर कॉल केला, उचलला, सांगितलं असं असं झालं आहे. त्यावेळेला पोरगा म्हणला गावात कोण मोबाईल नीट करणारं दुकान आहे का बघ, त्याच्याकडे जा. आता शेवंताबाई शेजाऱ्यांना विचारते की मोबाईल नीट करणारं कोण आहे का. तर त्यावेळेला त्यांना समजते की रोहित नावाचा एक तरुण, त्याने काही दिवसापूर्वीच मोबाईल नीट करणारं दुकान टाकले गावात. त्यावेळेला त्याला कॉल करतात आणि त्या ठिकाणी बोलवून घेतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तो ज्या वेळेला रस्त्यातून येत होता त्यावेळेला त्याला बघून शेवंताबाईच्या खाली पाणी सुटलं, तोंडाला पाणी सुटलं. आता हे सगळं बघितल्यानंतर तिची इच्छा झाली होती भरपूर दिवसानंतर संबंध करण्याची, ती पण तरुण पोरासोबत. पण एवढं सोपं नव्हतं. हा जो रोहित होता, हुशार पोरगा, एकदम सुशील संस्कारी पोरगा होता. तो काहीच्या जाळ्यात अडकणार नव्हता.
पण तिने काहीतरी प्रयत्न करून याच्यासोबत करायचे असंच ठरवलं होतं. त्यामुळे ती ज्या वेळेला पण त्या रोहितला मोबाईल नीट करायला बोलवलं होतं. आता ज्या वेळेला रोहित मोबाईल नीट करत होता, आता ज्या वेळेला रोहित तिला विचारत होता की काय झालं, ती सांगत होती असं असं झालं, तसं तसं झालं. त्यावेळेला त्याने फोनपे उघडलं तिचं सहज आपलं आणि ती बँक बॅलन्स चेक केला. बँक बॅलन्स चेक करून हा रोहित अवाक झाला आणि म्हटला की झाला आहे तुमचा मोबाईल नीट. आता ही इकडून त्याला इशारे देत होती. त्यावेळेला त्याने समजून घेतली आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी संबंध बनवले. हिला पाहिजे होता एक तरुण, त्याला पाहिजे होता पैसा. त्याने तिचा बँक बॅलन्स बघितला होता. त्याच्या डोक्यावरती रोहितच्या 12 लाख रुपये कर्ज होतं. ते फेडायचं असेल तर त्याने विचार केला की ही परफेक्ट महिला आहे. संबंध बनवून पैसे घेऊन आपलं कर्ज फेडून निघून जावं. ज्या वेळेला दोघांमध्ये संबंध बनले, आता हळूहळू हे दोघं वारंवार संबंध बनवायचे, भेटायचे, फिरायचे, इकडं जा तिकडं जा, एका पती पत्नीसारखं वागायला लागले होते. हीच गोष्ट आसपासच्या लोकांना खटकत होती. आसपासच्या लोकांनी त्यांच्या पोरांना फोन करून सांगायला चालू केलं. त्यांनी शेवंताबाईला फोन केला, धमकी दिली, सांगितलं समजावून, पण की ही काय ऐकायसाठी तयार नव्हती. ते म्हणायचे की दे सोडून नाद, नको तू याचा नाद करू, तो कुठं तू कुठं, आता तुझं नातूस उद्या 40-40 वर्षाचे आहे, तू असं करते. पण शेवंताबाई काय ऐकते का? एकदा सवय लागलेली सवय मोडत नसती. मग ती आता रोहितला प्रोटेक्ट करायची आणि म्हणली तुम्ही जर एवढं हे करत असाल तर ठीक आहे, मी माझी जेवढी काय प्रॉपर्टी आहे तेवढी रोहितच्या नावावर करते आणि त्याच्यासोबतच राहते. आता हे ऐकल्यानंतर त्यांच्या तळपायाच्या मस्तकात जाते. ते पटकन तिथलं काम उरकतात आणि भारतात येऊन त्याच्या आईला समजावू लागतात. पण ती काय समजायच्या नादातच नव्हती. आता हे सगळे हतबल झालेले होते. आता असं करत करत एक आठवडा निघून गेला. एका आठवड्यानंतर रोहितच्या दुकानावरती ग्राहक आला होता. रोहित दुकान कधी उघडतो याची वाट बघत बसला होता. सकाळी उघडलं नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही. त्या दिवशी तर उघडलं नाही, दुसऱ्या दिवशी पण नाही. असं 2-3 दिवस गेलं. त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी नंबर होता, फोन केला तिथल्या कस्टमरनी, दुकान का चालू नाही. त्याचे वडील म्हणले पोरगं नाही का तिथं. रोहित पण दुसऱ्या गावात दुकान टाकलेलं होतं. नाही म्हटले. आता त्याचे वडिलांचे कान उघडे. आता त्याच्या वडिलांना काहीतरी वेगळं वाटलं. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. डायरेक्ट पोलिसांनी ज्या वेळेला चौकशी केली, कुठं गेला, काय गेला, लोकेशन ट्रॅक केलं. त्या शेवंताबाईच्या घराच्या पाठीमागे एक विहीर होती. त्या विहिरीच्या कडेला मोबाईल पडलेला. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी बघितलं, रोहितचा मोबाईल होता. त्यामध्ये असंख्य कॉल शेवंताबाईचे. त्या नंबरवरती कॉल ज्या वेळेला वापस लावला पोलिसांनी, 60 वर्षाची एक महिला बोलत होती. पोलीस त्या ठिकाणी गेले. काही दूरवर शेवंताबाईचं घर. त्या ठिकाणी गेली, चौकशी केली. त्यावेळेला समजलं आसपासच्या लोकांकडून, खबऱ्यांकडून की या दोघांचं लफडं होतं. मग आता याला मारलं कोणी? शेवंताबाई म्हणली माझा काय संबंध, मी तर नाही मारलं, मी तर माझी प्रॉपर्टी याच्या नावावर केली होती, मी कशाला मारेल. पोलीस म्हणले मग असं कसं काय होऊ शकतं? त्यावेळेला त्यांना समजलं की शेवंताबाईचा पोरगा आत्ताच काही वेळापूर्वी इथून निघून गेला आणि तो तिच्यासोबत भांडत होता, ते पण प्रॉपर्टीसाठीच. आता त्यांना ज्या वेळेला समजलं, त्याला धरलं. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. निम्या रस्त्यात धरलं होतं. ठिकाणी आल्यानंतर त्याला चौकशी केली, पण काय बोलनाच. पोलिसांनी ज्या वेळेला त्याला 3rd डिग्री दिली त्यावेळेला त्यानं पूर्ण सत्य सांगितलं. ज्या वेळेला त्याला समजलं होतं की सगळी प्रॉपर्टी रोहितच्या नावावर केली, त्यावेळेला त्यांनी प्लॅन बनवून रोहितला संपवलं होतं. बोलवलं शेवंताबाईच्या फोनवरनं फोन करून की तू ये आज घरी भेटायचं आहे, आणि त्याला मारून तिथं विहिरीत टाकून दिलं होतं. ज्या वेळेला पोलीस विहिरीत चेक करतात तर रोहितची बॉडी होती. आता यामध्ये प्रॉपर्टीसाठी फक्त त्या शेवंताबाई तर शाबूत राहिली, तिची पोरं जेलमध्ये गेली, पण यामध्ये नुकसान झालं ते रोहितचं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.